इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा 5वा, आम्ल, आम्लारी व क्षार. प्रस्तावना. मुलांनो, आज आपण आम्ल, आम्लारी आणि क्षार या पाठाचा अभ्यास करणार आहोत. तुम्हाला पदार्थांच्या विविध चवी माहीतच आहेत. मग सांगा बरं, चवीचे प्रकार किती आणि कोणते? सर, चवीचे 4 प्रकार आहेत: आंबट, गोड, कडू आणि खारट. बरोबर. आपण खाण्यामध्ये अशा विविध प्रकारच्या चवींचा नेहमी आनंद घेत असतो. खाद्य पदार्थातील काही पदार्थ हे चवीला आंबट असतात, तर काही पदार्थ हे तुरट असतात. त्याचप्रमाणे काही पदार्थांना स्पर्श केल्यानंतर त्यामध्ये वेगळेपणा दिसून येतो. काही पदार्थ कठीण असतात, तर काही पदार्थ बुळबुळीत आहेत असं जाणवतं. या पदार्थांचा वैज्ञानिकांनी जेव्हा अभ्यास केला, तेव्हा त्यांना पदार्थामध्ये आम्लधर्मी व आम्लारीधर्मी घटक असतात हे दिसून आलं. मुलांनो, लिंबू, चिंच, खाण्याचा सोडा, ताक, विनेगर, संत्रे, दूध, टोमॅटो, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, पाणी, तुरटी या पदार्थाचे लिटमस सारख्या दर्शकाच्या सहाय्याने आम्ल, आम्लारी आणि क्षार अशा 3 गटात वर्गीकरण करता येतं. पदार्थामध्ये लाल लिटमस पेपर टाकला असता तो जेव्हा निळा होतो तेव्हा तो पदार्थ आम्लारी धर्मी असतो, आणि जेव्हा निळा लिटमस पेपर पदार्थात टाकला असता तो लाल होतो तेव्हा तो पदार्थ आम्लधर्मी असतो, आणि जेव्हा लिटमस पेपरवर कोणताच बदल होत नाही तेव्हा तो पदार्थ उदासीन असतो. आम्ल, आम्लारी व क्षार हे 3 आयनिक संयुगांचे प्रकार आहेत. नैसर्गिक पदार्थांमध्ये विनेगर, चिंच, लिंबू, दही, आवळा ही आम्ले आढळून येतात. तर आम्लारी पदार्थ हे चवीला तुरट असतात. याच आम्ल व आम्लारींची रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतं. त्यासाठी विविध तंत्राचा वापर करावा लागतो. तर या पाठामध्ये आपण आम्ल, आम्लारी व क्षारांची माहिती करून घेणार आहोत. या अगोदर आपण लिटमस सारख्या दर्शकाच्या आधारे आम्ल व आम्लारी ओळखण्याची सोपी पद्धत बघितली आहेच. म्हणजे निळा लिटमस पेपर तांबडा करणाऱ्या पदार्थाला आम्ल असं म्हणतात, लाल लिटमस पेपरला निळा करणाऱ्या पदार्थाला आम्लारी असं म्हणतात. आता आपण संयुगाचे रेणू कशाचे बनतात ते या तक्त्यात पाहू. मुलांनो, या तक्त्यातील काही संयुगांच्या रेणूंमध्ये हायड्रोजन आयन हे आम्लारी धर्मी मूलक असल्याचं दिसतं. ही सर्व आम्ले आहेत. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल, हायड्रोजन ब्रोमाइड, सल्फ्युरिक आम्ल, बेरिक आम्ल इत्यादी. काही संयुगांच्या रेणूमध्ये हायड्रॉक्साइड आयनचे आम्लधर्मी मूलक असल्याचे दिसते. ही सर्व संयुगे आम्लारी आहेत. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साइड, पोटॅशियम हायड्रॉक्साइड, कॅल्शियम हायड्रॉक्साइड, अमोनियम हायड्रॉक्साइड इत्यादी. ज्यांचे आम्लारीधर्मी मूलक हायड्रोजन आयनपेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूलक हायड्रॉक्साइड आयनपेक्षा वेगळे आहेत, म्हणजेच ते उदासीन आहेत, अशी आयनिक संयुगे म्हणजे क्षार होत. उदाहरणार्थ सोडियम क्लोराइड, कॅल्शियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड इत्यादी. आयनिक संयुगे. मुलांनो, आता आपण या आयनिक संयुगांविषयी माहिती घेऊया. आयनिक संयुगांच्या रेणूंचे 2 घटक असतात. एक कॅटायन, ज्याला धन आयन किंवा आम्लारीधर्मी मूलक असं म्हणतात, आणि दुसरा एनायन, ज्याला ऋण आयन किंवा आम्लधर्मी मूलक असं म्हणतात. आयनिक संयुगे: कॅटायन, धन आयन, आम्लारीधर्मी मूलक; एनायन, ऋण आयन, आम्लधर्मी मूलक. कॅटायन व एनायन या आयनांवर विरुद्ध विद्युत प्रभार असल्याने त्यांच्यामध्ये आकर्षण बल कार्यरत असतं. यालाच आयनिक बंध असं म्हणतात. कॅटायनवरील एक धन प्रभार व एनायनवरील एक ऋण प्रभार यांच्यातील आकर्षण बल म्हणजे एक आयनिक बंध होय. उदाहरणार्थ सोडियम क्लोराइड हे एक आयनिक बंध आहे. स्थितिक विद्युतचा अभ्यास करताना आपण पाहिलं
की निसर्गातील कोणत्याही वस्तूंची प्रवृत्ती विद्युत प्रभारित स्थितीकडून उदासीन स्थितीकडे जाण्याची असते. असं असूनही विद्युतदृष्ट्या संतुलित म्हणजे उदासीन अशा अणूपासून प्रभारित असा आयन कशामुळे तयार होतो ते आपल्याला अणूच्या इलेक्ट्रॉन संरूपावरून लक्षात येतं. यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे सोडियमच्या अणूमध्ये बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो. तो देऊन सोडियमचा धन आयन बनतो. त्याच वेळी क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे त्याची बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला द्यावा लागतो व सोडियमकडून हा इलेक्ट्रॉन स्वीकारून स्वतःच्या अणूंच्या बाह्यतम कक्षेतील अष्टक पूर्ण करतो आणि क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो. सोडियमचा धन आयन व क्लोरीनचा ऋण आयन यांमधील विद्युत स्थितिक आकर्षणामुळे त्यामध्ये आयनिक बंध तयार होऊन सोडियम क्लोराईड तयार होतं. ते खालील प्रमाणे संज्ञेवरून व इलेक्ट्रॉन संरूपणावरून आपल्या लक्षात येतं. म्हणजेच पूर्ण अष्टक असलेले इलेक्ट्रॉन संरूपण हे स्थैर्याची स्थिती दर्शवतं आणि पुढे जाऊन सोडियम व क्लोरीन या विरुद्ध प्रभारित आयनांमध्ये आयनिक बंध तयार झाल्यामुळे सोडियम क्लोराईड हे अतिशय स्थिर असलेलं आयनिक संयुग तयार होतं. आयनिक संयुगाचं विचरण. मुलांनो, आता आपण आयनिक संयुगाचं विचरण म्हणजे काय ते पाहूया. पाण्यामध्ये एकापेक्षा जास्त पदार्थ विरघळत असतात. एकापेक्षा जास्त पदार्थ जेव्हा मिसळतात तेव्हा त्याला आपण मिश्रण म्हणतो. ही मिश्रणेही वेगवेगळ्या प्रकारची असतात हे आपण यापूर्वी शिकलो आहोत. जे पदार्थ पाण्यासोबत विरघळतात त्यांना समांगी मिश्रणे असं म्हणतात. मग सांगा बरं, पाण्यामध्ये विरघळणारे पदार्थ कोणते? मीठ व साखर. अगदी बरोबर. मीठ व साखर हे दोन्ही पाण्यामध्ये विरघळतात. म्हणून पाणी व मीठ तसेच पाणी व साखर ही दोन्ही समांगी मिश्रणे आहेत. तर जे पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाहीत अशा पदार्थांना विषमांगी मिश्रणे असं म्हणतात. मग मला सांगा, पाण्यात न विरघळणारे पदार्थ कोणते? रॉकेल, तेल, दगड, लाकूड. छान. पाणी व तेल किंवा लाकडाचा भुसा असे जे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत त्यांना विषमांगी मिश्रणे असं म्हणतात. जेव्हा एखादे स्थायू रूपातील आयनिक संयुग पाण्यात विरघळायला सुरुवात होते तेव्हा पाण्याचे रेणू संयुगांच्या आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात आणि त्याचे जलीय द्रावण तयार होते. आता ही आकृती पहा. या आकृतीत स्थायू स्वरूपातील मीठ म्हणजेच सोडियम क्लोराईड हे पाण्यात टाकल्यानंतर सर्व बाजूंनी पाणीच दिसते आहे. म्हणजेच जलीय द्रावणामध्ये वेगळे झालेल्या प्रत्येक आयनाला सर्व बाजूंनी पाण्याच्या रेणूंनी घेरलेले आहे. ही स्थिती दर्शविण्यासाठी प्रत्येक आयनाच्या संज्ञेच्या उजवीकडे AQ म्हणजे ॲक्वियस जलीय असं लिहिलं जातं. उदाहरणार्थ NaCl S पाणी छेद विचरण Na धन AQ अधिक Cl ऋण AQ म्हणजेच सोडियम क्लोराईडचे पाण्यात विचरण होऊन सोडियम व क्लोरीनचे जलीय द्रावण तयार होते. अशा प्रमाणे आयनिक संयुगाचे विचरण कसे होते ते आता आपण पाहिले. अर्हेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत. अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. मुलांनो, आता आपण अर्हेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत काय सांगतो ते समजून घेऊया. इसवी सन 1887 मध्ये स्वीडिश वैज्ञानिक अर्हेनियस याने आम्ल व आम्लारी सिद्धांत मांडला. त्यांनी या सिद्धांतात आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्याच्या द्रावणात हायड्रोजन आयन हे एकमेव कॅटायन तयार होतात अशी आम्लाची व्याख्या केली आहे. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक ऍसिड, कार्बोनिक आम्ल. हे आम्ल कशा प्रकारे तयार होतात ते खालील अभिक्रियेवरून आपल्या लक्षात येतं. हायड्रोक्लोरिक आम्लाचं पाण्यात विचरण होऊन
हायड्रोजन व क्लोरीनचे जलीय द्रावण तयार होते व त्यात हायड्रोजन हे एकमेव कॅटायन आहे. सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यात विचरण होऊन हायड्रोजन व हायड्रोजन सल्फेटचे जलीय द्रावण तयार होते. हायड्रोजन सल्फेटचे विचरण होऊन हायड्रोजन व सल्फ्युरिक ऍसिडचे जलीय द्रावण बनते. अशा प्रकारे संयुगांच्या मदतीने कॅटायन तयार होते. आम्लारी. बर, आता तुम्ही मला NH3, Na2O, CaO या संयुगाची नावे सांगा पाहू. सर, NH3 म्हणजे अमोनिया, Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड आणि CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. अगदी बरोबर. बर, ही संयुगे पाण्यात मिसळली तर कोणते एनायन तयार होतात ते आपण या सारणीतून समजून घेऊयात. अमोनिया पाण्यात विरघळला असता अमोनियमचे जलीय द्रावण व हायड्रॉक्साईडचे जलीय द्रावण तयार होते. सोडियम ऑक्साईड पाण्यात विरघळले असता सोडियमचे जलीय द्रावण व हायड्रॉक्साईडचे द्रावण तयार होते. कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात विरघळले असता कॅल्शियम व हायड्रॉक्साईडचे जलीय द्रावण तयार होते. अशा प्रकारे वरील सर्व संयुगात हायड्रॉक्साईड हे एनायन तयार होतात. म्हणून ही सर्व संयुगे आम्लारी आहेत. आता आपण आम्लारींविषयी माहिती करून घेऊया. आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला की त्याच्या द्रावणात हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव एनायन तयार होते. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे एनायन कसे तयार होतात ते पहा. सोडियम हायड्रॉक्साईडचे पाण्यात विचरण होऊन सोडियम व हायड्रॉक्साईड तयार होतात. कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे पाण्यात विचरण होऊन कॅल्शियम व हायड्रॉक्साईड तयार होतात. अशा प्रकारे आपल्याला एनायन तयार झालेले दिसतात. आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण. मुलांनो, आम्ल व आम्लारी या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत हे आपण पाहिलं. तर आता आपण आम्ल व आम्लारी यांचं वर्गीकरण कसं होतं ते पाहूया. आम्ल व आम्लारीचे जलीय द्रावणामध्ये किती प्रमाणात विचरण होते यावरून वर्गीकरण केलं जातं. ते वर्गीकरण तीव्र व सौम्य या दोन प्रकारात केलं जातं. तीव्र आम्ल. तीव्र आम्ल पाण्यात विरघळलं असता त्याचं विचरण जवळजवळ पूर्ण होतं. त्याच्या जलीय द्रावणात हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोजन ब्रोमाइड, नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक ऍसिड. सौम्य आम्ल. सौम्य आम्ल पाण्यात विरघळलं की त्याचे विचरण पूर्ण होत नाही. त्याच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात हायड्रोजन आयन व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक या आयनांच्या बरोबरच विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ कार्बोनिक आम्ल, ऍसेटिक आम्ल. आता आपण तीव्र आम्लारी व सौम्य आम्लारी यातील भेद पाहूया. तीव्र आम्लारी. तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते व त्याच्या जलीय द्रावणात हायड्रॉक्साईड आयन व संबंधित आम्लारीचे आम्लारी धर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम ऑक्साईड. सौम्य आम्लारी. सौम्य आम्लारी पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्या जलीय द्रावणात हायड्रॉक्साईड आयन व संबंधित आम्लारी धर्मी मूलकाबरोबरच विचरण न झालेले आम्लारीचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ अमोनियम हायड्रॉक्साईड. अल्क. जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विद्राव्य असतात त्यांना अल्क असं म्हणतात. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनिया यांपैकी सोडियम हायड्रॉक्साईड व पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे तीव्र अल्क आहेत, तर अमोनिया हा सौम्य अल्क आहे. आम्लाची आम्लारी धर्मता व आम्लारींची आम्ल धर्मता. मुलांनो, आता आपण आम्लारी धर्मता व आम्ल धर्मता म्हणजे काय ते पाहूया. आम्ल व आम्लारीचे वर्गीकरण त्यांच्या आम्लारी धर्मता व आम्ल धर्मता यांच्या आधारेही करतात. तर सर्वप्रथम आपण आम्लांची आम्लारी धर्मता म्हणजे काय ते समजून घेऊया.
आम्लाची आम्लारी धर्मता. आम्लाच्या एका रेणूच्या विचरणाने जितके हायड्रोजन आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता होय. आम्ल म्हणजे एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या हायड्रोजन आयनची संख्या. या तक्त्यावरून आपल्याला आम्लाची आम्लारी धर्मता सहज लक्षात येईल. 1. हायड्रोक्लोरिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 1 आहे. 2. नायट्रिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 1 आहे. 3. सल्फ्युरिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 2 आहे. 4. कार्बोनिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 3 आहे. 5. बोरिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 3 आहे. 6. फॉस्फोरिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 3 आहे. 7. ऍसेटिक आम्लापासून मिळणाऱ्या हायड्रोजनची संख्या 1 आहे. आम्लारींची आम्लधर्मता. आम्लारीच्या एका रेणूच्या विचरणाने जितके हायड्रॉक्साईड आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे आम्लारीची आम्लधर्मता होय. आम्लारी म्हणजे एका रेणूपासून मिळू शकणाऱ्या हायड्रॉक्साईड आयनची संख्या. या तक्त्यावरून आपल्याला हे सहज लक्षात येईल. 1. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड पासून मिळणाऱ्या हायड्रॉक्साईडची संख्या 1 आहे. 2. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड यांपासून मिळणाऱ्या हायड्रॉक्साईडची संख्या 2 आहे. 3. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, फेरिक हायड्रॉक्साईड पासून मिळणाऱ्या हायड्रॉक्साईडची संख्या 3 आहे. अशा प्रकारे आपण आम्ल व आम्लारीचे आम्लधर्मता व आम्लारी धर्मता यांच्या आधारे वर्गीकरण करू शकतो. वरील तक्त्यावरून एक आम्लारी धर्मी, द्विआम्लारी धर्मी व त्रिआम्लारी धर्मी अशी आम्लांची उदाहरणे सांगता येतील. उदाहरणार्थ, एक आम्लारी धर्मता असणारे आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल. द्विआम्लारी धर्मता असणारे आम्ल सल्फ्युरिक ऍसिड, कार्बोनिक आम्ल. त्रिआम्लारी धर्मता असणारे आम्ल बोरिक आम्ल, फॉस्फोरिक आम्ल. तसेच या तक्त्यावरून आम्लारीचे 3 प्रकार व उदाहरणे सांगता येतील. उदाहरणार्थ, एक आम्लता असणारी आम्लारी सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनियम हायड्रॉक्साईड. द्विआम्लता असणारी आम्लारी कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड. त्रिआम्लता असणारी आम्लारी ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, फेरिक हायड्रॉक्साईड. अशा प्रकारे आपण आम्लधर्मता व आम्लारी धर्मता याविषयी माहिती अभ्यासली आहे. आम्ल व आम्लारीची संहती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अँड बेस. मुलांनो, आता आपण आम्ल व आम्लारीची संहती समजून घेऊ. द्राव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी असलेल्या प्रमाणाला द्राव्याची द्रावणातील संहती असं म्हणतात. द्राव्याची द्रावणातील संहती समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. या आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 काचेची चंचू पात्रे घ्या. त्यानंतर एका लिंबाचे 2 भाग करा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे अ व ब चंचू पात्रात लिंबाच्या एकेका भागाचा रस टाका. त्यानंतर अ चंचू पात्रात 10 मिली व ब चंचू पात्रात 20 मिली पिण्याचे पाणी ओता. हे मिश्रण चांगले ढवळून घ्या. आता या दोन्ही द्रावणाची चव घ्या बरं. दोन्ही चंचू पात्रांमधील द्रावणाच्या चवींमध्ये काय फरक आहे? सर, अ चंचू पात्रातील पाणी चवीला जास्त आंबट आहे, तर ब चंचू पात्रातील पाणी अ चंचू पात्रातील पाण्यापेक्षा कमी आंबट आहे. अगदी बरोबर. दोन्ही चंचू पात्रांमध्ये लिंबाच्या रसाची राशी सारखीच आहे, परंतु अ चंचू पात्रातील द्रावणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अ चंचू पात्रातील द्रावणाची चव जास्त आंबट आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की जरी दोन्ही द्रावणांमध्ये द्राव्याची राशी समान असली तरी द्रावकाची राशी कमी अधिक आहे. द्राव्याच्या राशीचे तयार झालेल्या द्रावणाच्या राशींशी प्रमाण वेगवेगळे आहे. अ चंचू पात्रात हे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे द्रावणाची चव जास्त आंबट आहे.
या उलट ब चंचू पात्रातील द्रावणाची चव कमी आंबट आहे. खाद्य पदार्थाची चव ही त्यातील चव देणारा घटक पदार्थ कोणता व त्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. तसेच द्रावणाचे सर्व गुणधर्म हे त्यातील द्रावक व द्राव्य यांच्या स्वरूपावर तसेच द्रावणामध्ये द्राव्याचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते. द्राव्याच्या राशीचे द्रावणाच्या राशीशी प्रमाण म्हणजे द्राव्याची द्रावणातील संहती होय. जेव्हा द्रावणात द्राव्याची संहती जास्त असते तेव्हा ते संहत द्रावण असते व जेव्हा द्राव्याची संहती कमी असते तेव्हा ते विरल द्रावण असते. द्रावणाची संहती व्यक्त करण्यासाठी अनेक एककांचा उपयोग करतात. त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. ग्रॅम प्रति लिटर. द्रावणाच्या 1 लिटर आकारमानात विरघळलेल्या स्थितीत असलेल्या द्राव्याचे ग्रॅम मधील वस्तुमान म्हणजेच ग्रॅम प्रति लिटर होय. द्रावणाची रेणुता. द्रावणाच्या 1 लिटर आकारमानात विरघळलेली द्राव्याची मोल मध्ये व्यक्त केलेली राशी यालाच द्रावणाची रेणुता म्हणजेच मोलॅरिटी एम असं म्हणतात. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड बरोबर 1 मोल प्रति लिटर म्हणजेच याचा अर्थ मिठाच्या प्रस्तुत द्रावणाची रेणुता 1 एम आहे असा होतो. द्रावणाची संहती व्यक्त करण्यासाठी या 2 एककांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. मुलांनो, आता हा विविध जलीय द्रावणांच्या संहतीचा तक्ता नीट निरीक्षण करून पहा आणि लक्षात ठेवा. त्यावरून तुम्हाला विविध जलीय द्रावणांच्या संहतीची माहिती मिळेल. अशा प्रकारे या तक्त्यावरून आपल्याला द्रव्याची संहती लक्षात येते. द्रावणाचा सामू. मुलांनो, आता आपण द्रावणाचा सामू कशाला म्हणतात ते पाहू. आपण पाहिलं की पाण्यात विरघळल्यावर आम्ल व आम्लारीचे कमी जास्त प्रमाणात विचरण होते आणि हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन हे आयन तयार होतात. सर्व नैसर्गिक जलीय द्रावणांमध्ये हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन हे आयन विविध प्रमाणात आढळून येतात. पीएच म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणजेच द्रावणाचा सामू. हे मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म दर्शवतं. याच्या सहाय्याने हायड्रोजन आयनांची संहती मोजता येते. उदाहरणार्थ हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन यांच्या प्रमाणानुसार मृदेचे आम्लधर्मी, उदासीन व आम्लारी धर्मी असे प्रकार पडतात. रक्त, पेशीद्रव्य यांचे कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी त्यांच्यातील हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन यांचे प्रमाण ठराविक असणे आवश्यक असते. सूक्ष्म जीवांच्या मदतीने केल्या जाणाऱ्या किण्वन किंवा इतर जैव रासायनिक प्रक्रिया तसेच विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन यांचे प्रमाण विशिष्ट मर्यादांमध्ये राखणे आवश्यक असते. शुद्ध पाण्याचे सुद्धा थोड्या प्रमाणात विचरण होते आणि हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन हे आयन समप्रमाणात तयार होतात. पाणी विचरण हायड्रोजन आयन अधिक हायड्रॉक्साईड आयन. पाण्याच्या या विचरण पावण्याच्या गुणधर्मामुळे कोणत्याही पदार्थाच्या जलीय द्रावणात हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयन हे दोनही आयन असतात, मात्र त्यांची संहती वेगवेगळी असते. आता आपण पुढील तक्त्यावरून विविध सामान्य जलीय द्रावणांचा सामू किती असतो त्याविषयी माहिती पाहूया. अशा प्रकारे वरील तक्त्यावरून सामान्य जलीय द्रावणांचा सामू किती असतो हे आपल्या लक्षात येतं. आता आपण सामूची मापन श्रेणी कशी ठरवली जाते ते अभ्यासूया. सामू मापन श्रेणी. रासायनिक व जैव रासायनिक प्रक्रियांमध्ये अतिशय उपयोगी असे हायड्रोजन आयनांच्या संहतीचे एक सोयीस्कर असे माप डॅनिश वैज्ञानिक सोरेनसन याने इसवी सन 1909 मध्ये सुरू केले.
हे माप म्हणजेच सामू मापन श्रेणी होय. ही मापन श्रेणी 0 ते 14 सामू अशी असते. या मापन श्रेणीनुसार पाण्याचा सामू 7 असतो. म्हणजेच शुद्ध पाण्यात हायड्रोजन आयन बरोबर 1 गुणिले 10⁻⁷ मोल प्रति लिटर असते. सामू 7 हा उदासीन द्रावण दर्शवतो. 25 अंश सेल्सिअस या तापमानाला 1 mHCl म्हणजेच 1 मोल हायड्रोक्लोरिक आम्ल या द्रावणात हायड्रोजन आयनाची संहती 1 गुणिले 10⁻⁰ मोल प्रति लिटर असते. तर 1 मोल सोडियम हायड्रॉक्साईड या द्रावणात हायड्रोजन आयनांची संहती 1 गुणिले 10⁻14 मोल प्रति लिटर असते. यावरून लक्षात येते की सर्वसामान्य जलीय द्रावणामध्ये हायड्रोजन आयनांच्या संहतीची व्याप्ती 10⁻⁻ वजा 10⁻14 मोल प्रति लिटर अशी खूप मोठी असते. सामू मापन श्रेणीवर 0 म्हणजे जास्त आम्लयुक्त पासून 14 म्हणजे जास्त आम्लारीयुक्त असं वाचन केलं जातं. सामू मूल्य द्रावणाचा आम्लधर्म किंवा आम्लारी धर्म दर्शवतं. सामू मापन श्रेणीच्या सहाय्याने द्रावणातील हायड्रोजन आयनांची संहती मोजता येते. जलीय द्रावणात जेवढे जास्त हायड्रोजन आयन तेवढे त्या द्रावणाचे सामू मूल्य कमी होत असते. सामू मधील बदल दर्शविण्यासाठी वैश्विक दर्शक वापरलं जातं. वैश्विक दर्शक मुलांनो, लिटमस, हळद, जांभूळ, मिथिल ऑरेंज, फिनॉल्फथॅलीन या नैसर्गिक व संश्लिष्ट दर्शकांचे आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये कोणते रंग असतात ते सांगा बरं. लिटमस आम्लधर्मी द्रावण तांबडा, आम्लारीधर्मी द्रावण निळा. हळद आम्लधर्मी द्रावण पिवळा, आम्लारीधर्मी द्रावण तांबडा. जांभूळ आम्लधर्मी द्रावण डॅश, आम्लारीधर्मी द्रावण डॅश. मिथिल ऑरेंज आम्लधर्मी द्रावण गुलाबी तांबडा, आम्लारीधर्मी द्रावण पिवळा. फिनॉल्फथॅलीन आम्लधर्मी द्रावण रंगहीन, आम्लारीधर्मी द्रावण गुलाबी. छान, अगदी बरोबर. आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलं की नैसर्गिक व संश्लिष्ट रंगद्रव्ये आम्लधर्मी व आम्लारीधर्मी द्रावणांमध्ये 2 भिन्न रंग दाखवतात. अशा रंगद्रव्यांचा आम्ल आम्लारी दर्शक म्हणून उपयोग करतात. आता ही बाजूची आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आम्ल व आम्लारीच्या तीव्रतेने द्रावणाचा सामू 0 ते 14 असतो. सामू मधील हा बदल दाखवण्यासाठी वैश्विक दर्शक वापरतात. वेगवेगळ्या सामूला वैश्विक दर्शक वेगवेगळे रंग दाखवतो. अनेक संश्लिष्ट दर्शकांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून वैश्विक दर्शक बनवले जातात. म्हणूनच अनेक संश्लिष्ट दर्शकांच्या विशिष्ट प्रमाणात एकत्रित मिश्रणाला वैश्विक दर्शक असं म्हणतात. वैश्विक दर्शकांचे द्रावण किंवा त्यापासून बनवलेल्या कागदी दर्शक पट्टिकेचा उपयोग करून द्रावणाचा सामू ठरवला जातो. सामू मोजण्याची अचूक पद्धत म्हणजे सामू मापक पीएच मीटर हे विद्युत साधन वापरणे. या पद्धतीत द्रावणात विद्युत अग्र बुडवून सामू मोजला जातो. आम्ल व आम्लारींची क्रियाशीलता. मुलांनो, आता आपण आम्ल व आम्लारीच्या क्रियाशीलतेविषयी माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण उदासीनीकरण म्हणजे काय त्याविषयी माहिती घेऊ. उदासीनीकरण ज्या वेळेस आम्लाची आम्लारीशी अभिक्रिया केली असता क्षार व पाणी तयार होते त्या क्रियेला उदासीनीकरण असं म्हणतात. उदाहरणार्थ, हायड्रोक्लोरिक आम्ल जलीय अधिक सोडियम हायड्रॉक्साईड जलीय अभिक्रिया सोडियम क्लोराईड जलीय अधिक पाणी. उदासीनीकरण समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. कृती या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या चंचू पात्रामध्ये 10 मिलीलिटर इतके विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या.
या द्रावणाचा एक थेंब कागदी दर्शक पट्टीवर काचकांडीच्या सहाय्याने टेकवून मिळालेल्या रंगावरून द्रावणाच्या सामूची नोंद घ्या. त्यानंतर ड्रॉपरच्या सहाय्याने विरल सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणाचे काही थेंब या चंचुपात्रात टाकून काचकांडीने ढवळा. आता दर्शक पट्टिकेच्या दुसऱ्या तुकड्यावर या द्रावणाचा थेंब टाकून सामू नोंदवा. याचप्रमाणे थेंबा थेंबाने विरल सोडियम हायड्रॉक्साईड टाकत राहा व सामूची नोंद घ्या. दर्शक पट्टीवर जेव्हा हिरवा रंग येईल तेव्हा द्रावणाचा सामू 7 होतो. मग सोडियम हायड्रॉक्साईड मिळवण्याचे थांबवा. बरं, मला सांगा, या प्रयोगामध्ये तुम्हाला काय आढळून आले? सर, हायड्रोक्लोरिक आम्लाच्या द्रावणामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणाचे थेंब थेंब मिसळल्याने सामू वाढत जातो. अगदी बरोबर. हायड्रोक्लोरिक आम्लाच्या द्रावणामध्ये थेंब थेंब सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण मिसळल्याने सामू वाढत जातो. कारण हायड्रोक्लोरिक आम्ल व सोडियम हायड्रॉक्साईड या दोन्हींचे जलीय द्रावणात विचरण होते. हायड्रोक्लोरिक आम्लातील मोठ्या संहतीतील हायड्रोजन आयन सोडियम हायड्रॉक्साईड मधील मोठ्या संहतीतील हायड्रॉक्साईड आयनांमध्ये मिसळले जातात. त्यामुळे मिसळलेले जास्तीचे हायड्रॉक्साईड आयन हे जास्तीच्या हायड्रोजन आयनांबरोबर संयोग पावून पाण्याचे रेणू तयार होतात व द्रावकामध्ये मिसळून जातात. त्याचे समीकरण आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो. हायड्रोजन आयन अधिक क्लोरीन आयन अधिक सोडियम अधिक हायड्रॉक्साईड आयन यांचे विचरण होऊन सोडियम व क्लोरीन आयन आणि पाण्याचे रेणू तयार होतात. या समीकरणामध्ये सोडियम व क्लोरीन हे आयन दोन्ही बाजूला आहेत. त्यामुळे आयनिक अभिक्रिया पुढील प्रमाणे आहे. हायड्रोजन व हायड्रॉक्साईड संयोग पावून पाण्याचे रेणू तयार होतात. सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणात थेंबा थेंबाने हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळले असता हायड्रॉक्साईड आयनांशी संयोग पावल्याने हायड्रोजन आयनांची संहती कमी होत जाते व त्याचा सामू वाढत जातो. या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन आयन व हायड्रॉक्साईड आयनांचा एकमेव स्रोत म्हणजे पाण्याचे विचरण होय. त्यामुळेच या अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया असं म्हणतात. हीच उदासीनीकरणाची अभिक्रिया आपण साध्या समीकरणाने दर्शवू शकतो. हायड्रोक्लोरिक आम्लात सोडियम हायड्रॉक्साईड मिसळले असता सोडियम क्लोराईड हा क्षार व पाणी हे द्रावक तयार होते. आता आपण खालील तक्त्यात आम्ल, आम्लारी व क्षारांची नावे लिहून तक्ता पूर्ण करूया. आम्ल अधिक आम्लारी अभिक्रिया क्षार अधिक पाणी. नायट्रिक ऍसिड अधिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया पोटॅशियम नायट्रेट अधिक पाणी. सल्फ्युरिक ऍसिड अधिक अमोनियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया अमोनियम सल्फेट अधिक पाणी. हायड्रोजन ब्रोमाइड अधिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया पोटॅशियम ब्रोमाइड अधिक पाणी. अशा प्रकारे आपल्याला आम्ल, आम्लारी व क्षारांची नावे सांगता येतील. उदासीनीकरण अभिक्रियेमध्ये आम्ल व आम्लारी यांच्यात अभिक्रिया होते व क्षार आणि पाणी तयार होते. उदासीनीकरणाच्या अभिक्रियेवरून आपण आम्ल व आम्लारीची व्याख्या पुढील प्रमाणे करू शकतो. आम्ल निळा लिटमस तांबडा करणाऱ्या पदार्थांना आम्ल असं म्हणतात. आम्लारी तांबडा लिटमस निळा करणाऱ्या पदार्थांना आम्लारी असं म्हणतात. इथवर आपण उदासीनीकरण क्रियेविषयी माहिती घेतली. धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया. मुलांनो, आता आपण धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते ते पाहूया. धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया ही आम्लाची तीव्रता, संहती, तापमान व धातूची क्रियाशीलता यावरून ठरत असते. तीव्र आम्लाच्या विरल द्रावणांच्या अभिक्रिया मध्यम क्रियाशील धातूंबरोबर सामान्य तापमानाला करणे सोपे असते. धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया केली की आम्लातील हायड्रोजनला
धातू विस्थापित करतो आणि ज्वलनशील हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूंचे रूपांतर आम्लारीधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी त्याचा संयोग होतो व क्षार तयार होत असतो. ही क्रिया कशी घडते ते आपण आता प्रयोगाद्वारे पाहूया. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक मोठी परीक्षा नळी घ्या. परीक्षा नळीतून वायू बाहेर पडेल आणि नळी बसेल असे एक रबरी बूच घ्या. मॅग्नेशियम फितीचे काही तुकडे परीक्षा नळीत टाका व त्यात विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घाला. आता जळती मेणबत्ती वायुवाहक नळीच्या तोंडाजवळ न्या. पहा, मॅग्नेशियम धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू तयार होतो आणि जळती मेणबत्ती वायुवाहक नलिकेच्या टोकाशी धरली तर फट असा आवाज येतो. कारण हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे, त्यामुळे हायड्रोजन वायू जळतो. कारण आम्लातील हायड्रोजनला मॅग्नेशियम हा क्रियाशील धातू विस्थापित करतो व हायड्रोजन वायू मुक्त होतो. त्याच वेळी धातूंचे रूपांतर आम्लधर्मी मूलकामध्ये होऊन आम्लातील आम्लधर्मी मूलकाशी ते संयोग पावते व क्षार तयार होतो. अशा प्रकारे धातूंबरोबर होणारी तीव्र आम्लांच्या विरल द्रावणाची अभिक्रिया आपण आत्ताच पाहिली आहे. खाली काही अपूर्ण अभिक्रिया दिल्या आहेत, त्या अभिक्रिया पूर्ण करा. धातू अधिक विरल आम्ल अभिक्रिया क्षार अधिक पाणी. म्हणजेच धातूची विरल आम्लासोबत अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. मॅग्नेशियम धातू बरोबर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम क्लोराईड व पाणी तयार होते. जस्ताची विरल सल्फ्युरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन झिंक सल्फेट आणि हायड्रोजन वायू तयार होते. कॉपरची नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेट व हायड्रोजन तयार होतो. अशा प्रकारे आपण धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते ते पाहिले. धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया. मुलांनो, आता आपण धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते ते पाहूया. धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया केली तर धातूंचे क्षार व पाणी तयार होते. धातूंची ही ऑक्साईड्स आम्लारी धर्मी असतात. हे समजण्यासाठी आपण एक प्रयोग करून पाहूया. एका परीक्षा नळीत थोडे पाणी घ्या व त्यात रेड ऑक्साईड म्हणजेच लोखंडी वस्तू रंगवण्यापूर्वी जो प्राइमर लावतो तो प्राइमर घ्या. त्यावर थोडे विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकून हलवा. सांगा बरं, रेड ऑक्साईड पाण्यात विरघळले का? रेड ऑक्साईड हे पाण्यात अविद्राव्य आहे. बरं, हायड्रोक्लोरिक आम्ल टाकल्यावर रेड ऑक्साईडच्या कणांमध्ये काय बदल झाला? सर, पाण्याला पिवळसर रंग आला. अगदी बरोबर. म्हणजेच पाण्यात अविद्राव्य असलेल्या रेड ऑक्साईडची म्हणजेच फेरस ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते व पाण्यात विद्राव्य असा फेरिक क्लोराईड क्षार तयार होतो व पाण्याला पिवळसर असा रंग येतो. हा जो रासायनिक बदल होतो त्यासाठी आपल्याला खालील रासायनिक समीकरण लिहिता येईल. फेरस ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन फेरिक क्लोराईड क्षार व पाणी तयार झाले. या समीकरणावरून आपल्याला धातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते हे लक्षात येते. आता आपण खाली काही अभिक्रिया अपुऱ्या दिल्या आहेत, त्या अभिक्रिया पूर्ण करूया. धातूचे ऑक्साईड अधिक विरल आम्ल अभिक्रिया क्षार अधिक पाणी. कॅल्शियम ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड व पाणी तयार होते. मॅग्नेशियम ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम क्लोराईड व पाणी तयार होते. झिंक ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन झिंक क्लोराईड व पाणी तयार होते. ॲल्युमिनियम ऑक्साईडची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन ॲल्युमिनियम फ्लोराईड व पाणी तयार होते. अशा प्रकारे धातूंच्या ऑक्साईड बरोबर
आम्लांच्या अभिक्रिया घडून येतात. बरं, आता तुम्ही मला सांगा की उदासीनीकरण अभिक्रियेच्या संदर्भात धातूचे ऑक्साईड कोणत्या प्रकारचे संयुग ठरते? आम्लारी धर्मी संयुग. अगदी बरोबर. बरं, आता उदासीनीकरण अभिक्रियेच्या संदर्भात धातूचे ऑक्साईड हे आम्लारीधर्मी असतात हे विधान स्पष्ट करा. धातूंच्या ऑक्साईडची आम्लाबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. धातूंची ऑक्साईडे आणि आम्लारी दोन्हीही आम्लारी धर्मी असल्याने परस्परात कोणतीही अभिक्रिया होत नाही. धातूंच्या ऑक्साईडची आम्लाबरोबर अभिक्रिया केली की धातूंचे क्षार व पाणी तयार होतात. म्हणून धातूची ऑक्साईडे ही आम्लारी धर्मी असतात. छान, अगदी बरोबर. अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया. मुलांनो, आता आपण अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारीची अभिक्रिया कशी होते ते बघूया. अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया होऊन क्षार व पाणी ही संयुगे तयार होतात. त्यामुळे अधातूंची ऑक्साईड ही आम्लधर्मी आहेत असं म्हणतात. झिंक ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम झिंकेट व पाणी तयार होते. त्याचप्रमाणे ॲल्युमिनियम ऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम ॲल्युमिनेट व पाणी तयार होते. हे आपल्याला या समीकरणातून दिसून येते. झिंक ऑक्साईड अधिक सोडियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया सोडियम झिंकेट अधिक पाणी. ॲल्युमिनियम ऑक्साईड अधिक सोडियम हायड्रॉक्साईड अभिक्रिया सोडियम ॲल्युमिनेट अधिक पाणी. वरील दोन्ही अभिक्रियांवरून ॲल्युमिनियम ऑक्साईड व झिंक ऑक्साईड ही ऑक्साईड आम्लधर्मी आहेत, तसेच ते आम्लारी सुद्धा आहेत, म्हणजेच हे उभयधर्मी आहेत. तर जी ऑक्साईड्स आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी गुणधर्म दर्शवतात त्यांना उभयधर्मी ऑक्साईड्स असं म्हणतात. आता आपण खाली दिलेल्या अभिक्रिया पूर्ण करूया. अधातूंचे ऑक्साईड अधिक आम्लारी अभिक्रिया क्षार अधिक पाणी. कार्बन डायऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम कार्बोनेट व पाणी तयार होते. कार्बन डायऑक्साईडची पोटॅशियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन पोटॅशियम कार्बोनेट व पाणी तयार होते. सल्फर डायऑक्साईडची सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट व पाणी तयार होते. अशा प्रकारे अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया होते. धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया. आम्लांची धातूंच्या कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाल्यास त्या धातूचे क्षार, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतात. आता आपण एक कृती करून पाहूया. एक परीक्षा नळी घ्या, त्यामध्ये खाण्याचा सोडा टाका, त्यात लिंबाचा रस टाकून लगेच परीक्षा नळीतील रबरी बुचात वाकडी काचनळी बसवून तिचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या चुन्याच्या निवळीत बुडवा. नंतर दोन्ही परीक्षा नळ्यांमधील निरीक्षणांची नोंद करा. हीच कृती धुण्याचा सोडा, व्हिनेगर, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल यांच्या वापराने पुन्हा करा. सांगा, या कृतीतून तुम्हाला काय दिसले? या कृतीमध्ये फसफसणाऱ्या स्वरूपातील वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो तेव्हा ती दुधाळ झालेली असते. अगदी बरोबर. फसफसणाऱ्या स्वरूपातील वायू चुन्याच्या निवळीच्या संपर्कात येतो आणि ती दुधाळ झालेली दिसते. म्हणजेच ही कार्बन डायऑक्साईडची रासायनिक परीक्षा आहे. चुन्याची निवळी दुधाळ होते, म्हणजेच फसफसणारा वायू हा कार्बन डायऑक्साईड आहे. धातूंच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारांवरील आम्लाच्या अभिक्रियेने हा वायू तयार होतो. चुन्याच्या निवळीबरोबर कॅल्शियम हायड्रॉक्साईडवर त्याची अभिक्रिया होते व कॅल्शियम कार्बोनेटचा साका तयार होतो. म्हणून हा वायू कार्बन डायऑक्साईड आहे हे लक्षात येते. उदाहरणार्थ, कॅल्शियम हायड्रॉक्साईडची कार्बन डायऑक्साईड सोबत अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट
व पाणी तयार होते. कॅल्शियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कॅल्शियम क्लोराईड, पाणी व कार्बन डायऑक्साईड तयार होते. सोडियम हायड्रोजन कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड, पाणी व कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आम्लाची धातूच्या कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया झाली की त्या धातूचे क्षार, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होते. अशा प्रकारे धातूंच्या कार्बोनेट व बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लाची अभिक्रिया तयार होताना आपल्याला दिसते. क्षार. मुलांनो, आता आपण क्षारांची व क्षारांच्या प्रकारांची माहिती करून घेऊया. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. या क्षारांचे आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार हे 3 प्रकार आहेत. आम्ल व आम्लारी यांच्यातील अभिक्रियेने क्षार तयार होतात, हे आपण अभ्यासलं आहे. या अभिक्रियेला जरी उदासीनीकरण अभिक्रिया म्हटलं तरी निष्पन्न होणारे क्षार हे नेहमीच उदासीन नसतात. हे समजण्यासाठी आपण एक कृती करूया. प्रथम सोडियम क्लोराईड, अमोनियम क्लोराईड व सोडियम बायकार्बोनेट या क्षारांच्या राशीपासून त्यांची 10 मिलीलिटर जलीय द्रावणे तयार करा. आता तयार झालेल्या 3ही जलीय द्रावणांचे सामू मोजा. 3ही सामू मोजल्यानंतर कळतं की सोडियम क्लोराईडचे जलीय द्रावण सामू उदासीन अमोनियम क्लोराईडच्या सामूपेक्षा कमी, म्हणून तो आम्लधर्मी, तर सोडियम बायकार्बोनेटच्या सामूपेक्षा जास्त असल्याने आम्लारी धर्मी आहेत. यावरून आपल्या लक्षात येतं की 1. तीव्र आम्ल व तीव्र आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने उदासीन क्षार तयार होतो. उदासीन क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 असतो. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक आम्ल अधिक सोडियम हायड्रॉक्साईड, अभिक्रिया सोडियम क्लोराईड अधिक पाणी. 2. तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी यांच्या उदासीनीकरणाने आम्लधर्मी क्षार तयार होतो. या क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा कमी असतो. उदाहरणार्थ नायट्रिक आम्ल अधिक अमोनियम हायड्रॉक्साईड, अभिक्रिया अमोनियम नायट्रेट अधिक पाणी. 3. तीव्र आम्लारी व सौम्य आम्ल यांच्या उदासीनीकरणाने आम्लारी धर्मी क्षार तयार होतो. या क्षाराच्या जलीय द्रावणाचा सामू 7 पेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड अधिक कार्बनी आम्ल, अभिक्रिया सोडियम कार्बोनेट अधिक पाणी. अशा प्रकारे आपण क्षार व क्षारांचे प्रकार अभ्यासले आहेत. आता हे काही क्षार दिले आहेत, त्यांचे वर्गीकरण तुम्ही आम्लधर्मी, आम्लारीधर्मी व उदासीन क्षार या प्रकारामध्ये करा. सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, अमोनियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम ॲसिटेट, सोडियम क्लोराईड. सर, यातील आम्लधर्मी क्षार आहे अमोनियम नायट्रेट. आम्लारी धर्मी क्षार आहेत सोडियम कार्बोनेट व सोडियम ॲसिटेट आणि उदासीन क्षार आहेत सोडियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम क्लोराईड. अगदी बरोबर. आता खालील तक्त्यात काही अभिक्रिया दिल्या आहेत, त्या आपण पूर्ण करूया. धातूचा कार्बोनेट क्षार अधिक विरल आम्ल, अभिक्रिया धातूचा अन्य क्षार अधिक कार्बन डायऑक्साईड. सोडियम कार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. सोडियम कार्बोनेटची सल्फ्युरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन सोडियम सल्फेट, कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. कॅल्शियम कार्बोनेटची नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन सोडियम कॅल्शियम नायट्रेट, कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. पोटॅशियम कार्बोनेटची सल्फ्युरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन पोटॅशियम सल्फेट,
कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. धातूचा बायकार्बोनेट क्षार अधिक विरल आम्ल अभिक्रिया धातूचा अन्य क्षार अधिक कार्बन डायऑक्साईड. सोडियम बायकार्बोनेटची हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन सोडियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. पोटॅशियम बायकार्बोनेटची नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन पोटॅशियम नायट्रेट, कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. सोडियम बायकार्बोनेटची ऍसिटिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन सोडियम ऍसिटेट, कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. तर अशा प्रकारे आपण धातूंचे कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार याविषयी समीकरणांच्या सहाय्याने माहिती घेतलीय. स्फटिक जल. आता आपण स्फटिक जल ही संकल्पना समजून घेऊया. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 परीक्षा नळ्या घेऊन त्यात मोरचुदाचे थोडे खडे घ्या. त्यातील एका परीक्षा नळीत पाणी घेऊन परीक्षा नळी हलवा. आता सांगा बरं, मोरचुदाचे खडे पाण्यात टाकल्यानंतर काय झाले? सर, मोरचुदाचे खडे पाण्यात विरघळून द्रावण तयार झाले आणि या द्रावणाचा रंग निळा झालाय. अगदी बरोबर. आता दुसरी परीक्षा नळी बर्नरवर मंद ज्वालेवर तापवा. सांगा, आता मोरचुदाच्या रंगात काय फरक पडलाय बरं? सर, परीक्षा नळी तापवल्यामुळे मोरचुदाचे स्फटिक मोडून पांढऱ्या रंगाचे चूर्ण तयार झाले आणि पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते बाहेर पडले. अगदी बरोबर. मोरचूद तापवल्याने पाणी बाहेर पडणे, स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे सर्व भौतिक बदल आहेत. आता ही दुसरी परीक्षा नळी थंड झाल्यावर तिच्यात थोडे पाणी ओतून ती हलवा. आता नळी हलवल्यानंतर द्रावणाचा रंग कोणता झालाय? सर, पांढऱ्या चूर्णात पाणी ओतल्यावर पहिल्या परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगाचे म्हणजेच निळ्या रंगाचेच द्रावण बनले आहे. अगदी बरोबर. मोरचूद तापवल्याने पाणी बाहेर पडणे, स्फटिक संरचना मोडणे, निळा रंग जाणे हे सर्व भौतिक बदल आहेत. या प्रयोगावरून आपण असं म्हणू शकतो की आयनिक संयुगे स्फटिक स्वरूप असतात. त्यांची स्फटिकी संरचना आयनांच्या विशिष्ट मांडणीतून तयार होते. काही संयुगाच्या स्फटिकामध्ये पाण्याच्या रेणूंची संख्या निश्चित असते व या रेणूंचा सुद्धा समावेश या मांडणीमध्ये झालेला असतो. गरम केल्यामुळे किंवा काही काळ नुसते ठेवण्याने स्फटिक जल बाहेर पडते आणि त्या भागाचे स्फटिक रूप नष्ट होते. उदाहरणार्थ, मोरचुदाचे स्फटिक जल CuSO4 5H2O हे रासायनिक संयुगाच्या रासायनिक सूत्राच्या विशिष्ट प्रमाणात असते. रासायनिक सूत्रात ते आपल्याला पुढील प्रमाणे दाखवता येते. जसे मोरचूद स्फटिक पाणी, उष्णता कॉपर सल्फेट पांढरे अधिक पाणी. 1. स्फटिक रूप मोरचूद CuSO4 5H2O. 2. स्फटिक रूप फेरस सल्फेट म्हणजेच ग्रीन व्हिट्रिऑल FeSO4 7H2O. 3. स्फटिक रूप सोडा Na2CO3 10H2O. 4. तुरटी K2SO4 Al2SO4 3 24H2O. मुलांनो, स्फटिक जल म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी आपण आणखी एक प्रयोग करू. या प्रयोगाच्या कृतीसाठी बाष्पन पात्र, बन्सेन बर्नर, किवई, तारेची जाळी हे साहित्य घ्या. तसेच रसायन म्हणून तुरटी घ्या. कृती: प्रथम बाष्पन पात्रामध्ये तुरटीचा लहान तुकडा घ्या. बाष्पन पात्र तिवईवरील तारेच्या जाळीवर ठेवा. आता बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या सहाय्याने उष्णता द्या. सांगा बरं, उष्णता दिल्यानंतर बाष्पन पात्रात तुम्हाला काय दिसले? सर, पांढरा हलका पदार्थ तयार झालेला दिसतो. अगदी बरोबर. तुरटी तापवली असता 92°C तापमानाला ती वितळली. जास्त उष्णता दिल्याने स्फटिक जल उडून गेले व ही निर्जलीय तुरटी फुलून पांढरा हलका पदार्थ तयार झाला. या पांढऱ्या फुलारलेल्या तुरटीलाच
आपण तुरटीची लाही असं म्हणतो. यावरून आपल्या लक्षात येतं की एक, स्फटिकी पदार्थामध्ये स्फटिक जल असते. 2, स्फटिक जलाचे पाण्याचे रेणू हे स्फटिकाच्या अंतर्गत मांडणीचा भाग असतात. 3, गरम केल्याने किंवा काही काळ नुसते ठेवण्यानेही स्फटिक जल बाहेर पडते. त्या भागाचे स्फटिक रूप नष्ट होते. आयनिक संयुगे व विद्युत वाहकता. मुलांनो, आता आपण आयनिक संयुगे व विद्युत वाहकता याविषयी माहिती घेऊ. आयनिक संयुगे व विद्युत वाहकता यातील संबंध समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 50 मिलीलिटर पाण्यात 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड मिळवून द्रावण तयार करा. 2 विद्युत धारा घेऊन एक तार 6 व्होल्ट बॅटरीच्या धन टोकाला जोडा. दुसरी तार बॅटरीच्या ऋण टोकाला जोडताना मध्ये एक खटका व विजेचा दिवा बसवलेला धारक जोडा. आता दोन्ही तारांच्या मोकळ्या टोकांकडील 3 सेंटीमीटर भागावरील रोधक आवरण काढा. हे द्रावण 100 मिलीलिटर धारकतेच्या चंचू पात्रात घेऊन दोन्ही तारांची आवरण काढलेली टोके आधाराच्या साहाय्याने या द्रावणात उभी बुडवा आणि खटका चालू करा. अशीच कृती 1 ग्रॅम कॉपर सल्फेट, 1 ग्रॅम ग्लुकोज, 1 ग्रॅम युरिया, 5 मिलीलिटर विरल सल्फ्युरिक ऍसिड व 5 मिलीलिटर सोडियम हायड्रॉक्साईड प्रत्येकी 50 मिलीलिटर पाण्यात मिसळून मिळालेली द्रावणे वापरून करा. मात्र दरवेळी द्रावण बदलताना चंचूपात्र व तारांचा मोकळा भाग पाण्याने स्वच्छ करा. आता तुम्ही मला सांगा, चंचूपात्रात कोणकोणती द्रावणे असताना दिवा लागला? चंचूपात्रात सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, सल्फ्युरिक ऍसिड व सोडियम हायड्रॉक्साईड या संयुगाची जलीय द्रावणे असताना दिवा लागला. अगदी बरोबर. बरं, आता मला सांगा, या द्रावणातील कोणकोणती द्रावणे विद्युत वाहक आहेत? सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, सल्फ्युरिक ऍसिड व सोडियम हायड्रॉक्साईड ही द्रावणे विद्युत वाहक आहेत. छान, अगदी बरोबर. जेव्हा विजेच्या दिव्यांमधून विद्युत प्रवाह जातो तेव्हाच दिवा लागतो आणि जेव्हा विद्युत परिपथ पूर्ण होतो तेव्हाच हे घडू शकतं. सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, सल्फ्युरिक ऍसिड व सोडियम हायड्रॉक्साईड ही जलीय द्रावणे वापरली तर विद्युत परिपथ पूर्ण होतो असं दिसून येतं. याचा अर्थ असा की ही विद्युत द्रावणे विद्युत वाहक आहेत. विजेच्या तारेमधून वीज वाहून नेण्याचं कार्य इलेक्ट्रॉन करतात. द्रावण किंवा द्रव यांमधून वीज वाहून नेण्याचं काम आयन करत असतात. परिपथामध्ये जेव्हा द्रव किंवा द्रावण असतं तेव्हा त्यात 2 तारा किंवा पट्ट्या बुडवल्या जातात. त्यांना विद्युत अग्र म्हणजेच इलेक्ट्रॉड असं म्हणतात. तर विद्युत अग्र सामान्यतः विद्युत वाहक स्थायूचे बनवतात. बॅटरीच्या ऋण टोकाला वाहक तारेने जोडलेले विद्युत अग्र म्हणजे ऋणाग्र म्हणजेच कॅथोड, तर बॅटरीच्या धन टोकाला जोडलेले विद्युत अग्र म्हणजे धनाग्र म्हणजेच एनोड होय. काही द्रावणामध्ये विद्युत अग्र बुडवले असता विद्युत परिपथ पूर्ण होतो का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपण वरील कृतीमध्ये जी द्रावणे विद्युत वाहक म्हणून आढळली होती त्यांचा अधिक सखोलपणे अभ्यास करूया. याद्वारे आपण आयनांचे विचरण व विद्युत वाहकता याविषयी माहिती घेऊया. वरील कृतीमध्ये आपल्याला आढळलंय की सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट, सल्फ्युरिक ऍसिड व सोडियम हायड्रॉक्साईड या संयुगांची जलीय द्रावणे ही विद्युत वाहक आहेत. या द्रावणांपैकी सोडियम क्लोराईड, कॉपर सल्फेट ही जलीय द्रावणे क्षार आहेत, तर सल्फ्युरिक ऍसिड हे तीव्र आम्ल आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे तीव्र आम्लारी आहे. आपण या कृतीद्वारे हे पाहिलं की क्षार, तीव्र आम्ल, तीव्र आम्लारी यांचे जलीय द्रावणात विचरण होते. त्यामुळे या जलीय द्रावणात मोठ्या प्रमाणात धन व ऋण आयन असतात. मुलांनो, आता ही आकृती पहा. या आकृतीत आयनांचे विचरण कसे होते ते दाखवले आहे.
द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे कणांना असलेली गतिमानता होय. द्रवाच्या या गतिमानतेमुळे द्रावणातील धन आयन हे ऋणाग्राकडे आकर्षले जातात. ते ऋणाग्राच्या दिशेने प्रवास करत असतात, तर द्रावणातील ऋण आयन हे धनाग्राच्या दिशेने प्रवास करत असतात. यावरून आपल्या लक्षात येतं की द्रावणातून विद्युत वहन होतं, म्हणजेच द्रावणामध्ये आयनांचे मोठ्या प्रमाणात विचरण होत असते. त्यामुळेच त्यांना विद्युत वाहकता प्राप्त होते. विद्युत अपघटन. मुलांनो, आता आपण विद्युत अपघटनाविषयी माहिती घेऊ. विद्युत अपघटन होण्यासाठी द्रवात किंवा द्रावणात आयनांचे मोठ्या प्रमाणात विचरण होण्याची गरज असते. ज्या पदार्थाचे द्रावणात किंवा द्रवरूप अवस्थेत मोठ्या प्रमाणात विचरण होते, अशा पदार्थांनाच आपण विद्युत अपघटनी पदार्थ असं म्हणतो. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 1 ग्रॅम कॉपर सल्फेटचे 50 मिलीलिटर द्रावण 100 मिलीलिटर धारकतेच्या चंचुपात्रात घ्या. तसेच तांब्याची एक जाड पट्टी धनाग्र म्हणून व कार्बनची एक कांडी ऋणाग्र म्हणून घ्या. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही रचना करून घ्या आणि या परिपथातून काही वेळ वीज प्रवाह जाऊ द्या. मुलांनो, या द्रावणातून तुम्ही वीज वाहू दिली, त्यामुळे ऋणाग्राच्या द्रावणात बुडालेल्या भागावर तांब्याचे थोडेसे पुट चढलेले दिसत आहे. आता तुम्हाला नेमका हा प्रश्न पडला असेल की हे नेमके कशामुळे घडले असावे. तर हे घडले कारण परिपथातून विजेचा प्रवाह सुरू झाल्यानंतर द्रावणातील कॉपर हे धन आयन ऋणाग्राकडे आकर्षिले गेले. ऋणाग्राकडून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर कॉपरच्या धन आयनांचा संयोग होऊन कॉपर हे धातूचे अणू तयार होतात व त्यांचा थर ऋणाग्रावर तयार झालेला दिसतो. तर मुलांनो, या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येतं की द्रावणातील कॉपर आयन वापरले गेले तरीही द्रावणाचा रंग हा निळाच राहिलेला आहे, कारण वीज प्रवाह चालू होता त्यावेळेस धनाग्रातील तांब्याच्या अणूंपासून इलेक्ट्रॉन काढून ते विजेच्या तारेतून पाठवले गेल्यामुळे कॉपर आयन द्रावणात उतरले. अशा प्रकारे या वाहणाऱ्या वीज प्रवाहामुळे द्रावणातील द्राव्याचे अपघटन होते. यालाच विद्युत अपघटन असं म्हणतात. या कृतीमध्ये ऋणाग्र अभिक्रिया व धनाग्र अभिक्रिया घडत असतात. या विद्युत अपघटनाच्या अभिक्रिया आपल्याला पुढील प्रमाणे दाखवता येतील. ऋणाग्र अभिक्रिया: कॉपरचे धन आयन इलेक्ट्रॉन बरोबर संयोग पावून कॉपर धातूचे अणू तयार झाले. धनाग्र अभिक्रिया: पुन्हा कॉपर मधून इलेक्ट्रॉन काढून कॉपर विजेच्या तारेतून पाठवले गेल्यामुळे कॉपर आयन द्रावणात उतरले. क्षार, तीव्र आम्ल, तीव्र आम्लारी हे विद्युत अपघटनी पदार्थ आहेत व हे पदार्थ द्रवरूपात व द्रावण अवस्थेत विजेचे सुवाहक असतात. विजेचे सुवाहक म्हणजे ज्या पदार्थातून वीज सहजपणे वाहून नेली जाते असे पदार्थ. विद्युत अपघटन करण्यासाठी पात्रात विद्युत अपघटनी पदार्थ घेऊन त्यात विद्युत अग्रे बुडवल्यावर जी रचना तयार होते तिला विद्युत अपघटनी घट असं म्हणतात. शुद्ध पाण्यात विद्युत अग्रे बुडवली व खटका चालू केला तरी त्यामधून वीज प्रवाह वाहत नाही. म्हणूनच शुद्ध पाणी हे विजेचे दुर्वाहक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचे विचरण खूप कमी प्रमाणात होते. या विचरणाने तयार होणाऱ्या हायड्रोजन आयन व हायड्रोक्साईड आयनाची संहती प्रत्येकी 1×10⁻⁷ मोल प्रति लिटर इतकी असते. या पाण्यात थोड्या प्रमाणात क्षार किंवा तीव्र आम्ल आम्लारी मिसळले की त्यांच्या विचरणाने पाण्याची विद्युत वाहकता वाढते व त्यामुळे पाण्याचे विद्युत अपघटन होते. पाण्याचे विद्युत अपघटन. मुलांनो, पाण्याचे हे विद्युत अपघटन कसे होते ते आपण एका प्रयोगाद्वारे समजून घेऊया. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 500 मिलीलिटर शुद्ध पाण्यात 2 ग्रॅम मीठ विरघळू द्या. मीठ विरघळलेल्या या द्रावणातील 250 मिलीलिटर द्रावण हे 500 मिलीलिटर धारकतेच्या चंचुपात्रात घ्या.
पॉवर सप्लायच्या धन व ऋण टोकांना विजेच्या 2 तारा जोडा. तारांच्या दुसऱ्या टोकांकडील 2 सेंटीमीटर भागावरील रोधक आवरण काढून टाका. आता ही 2 विद्युत अग्रे झाली. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे 2 परीक्षा नळ्या तयार केलेल्या मिठाच्या विरल द्रावणाने काठोकाठ भरा. या परीक्षा नळ्या हवा आत शिरू न देता विद्युत अग्रावर पालथ्या घाला आणि पॉवर सप्लाय मधून 6 व्होल्ट दाबाखाली वीज प्रवाह सुरू करा. आता मला सांगा, परीक्षा नळ्यांमधील विद्युत अग्रांजवळ वायूचे बुडबुडे तयार होताना दिसले का? हो सर, बुडबुडे तयार होताना दिसतात. अगदी बरोबर. बरं, हे वायू पाण्यापेक्षा जड आहेत की हलके आहेत? हे वायू पाण्यापेक्षा हलके आहेत. छान. दोन्ही परीक्षा नळ्यांमधील द्रावणावर जमलेल्या वायूंचे आकारमान समान आहे की वेगळे आहे? सर, परीक्षा नळ्यांमधील द्रावणावर जमलेल्या वायूंचे आकारमान वेगळे आहे. अगदी बरोबर. वरील प्रयोगाची कृती करत असताना आपण पाहिलं की ऋणाग्रापाशी तयार होणाऱ्या हायड्रोजन वायूचे आकारमान धनाग्रापाशी तयार होणाऱ्या ऑक्सिजन वायूच्या दुप्पट आहे. यावरून ऋणाग्रापाशी हायड्रोजन वायू तर धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू तयार होतो हे कळतं. त्यावेळेस पुढील प्रमाणे अभिक्रिया घडत असताना आपल्याला दिसून येतात. यावरून स्पष्ट होतं की पाण्याचे विद्युत अपघटन होऊन त्यातील घटक मूलद्रव्ये मुक्त होतात. ऋणाग्र अभिक्रिया. ऋणाग्राकडून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रॉन बरोबर पाण्याचा संयोग होऊन हायड्रोजन वायू व हायड्रॉक्साईड तयार होते. धनाग्र अभिक्रिया. पाण्याच्या अणूंपासून इलेक्ट्रॉन काढून ते विजेच्या तारेतून पाठवले गेल्याने विद्युत अपघटनाने धनाग्रापाशी ऑक्सिजन वायू व हायड्रोजनचे विचरण होते. बर, आता तुम्ही मला सांगा, विद्युत अपघटनी पदार्थाचे उपयोग कोणते आहेत? विद्युत अपघटन करणे व विद्युत विलेपन करणे. अगदी बरोबर. अशा प्रकारे आपण या पाठांमध्ये अर्हेनियसचा आम्ल व आम्लारी सिद्धांत, आम्ल व आम्लारीची संहती तसेच द्रावणाचा आम्ल व आम्लारीचा सामू याविषयी माहिती घेतली आहे.